हॅलो मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। आज आपण या चॅनलवरती काम, काळ आणि वेळ तर अगदी सोप्या पद्धतीने आपण ट्रिक्स पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। चला तर स्टार्ट करूया। पहिला प्रश्न आहे बघा, एक व्यक्तीला एक काम करण्यासाठी 20 दिवस लागतात, बरोबर आहे। 20 दिवस लागतात आणि तेच काम करण्यासाठी 30 दिवस लागतात, तर दोघे मिळून किती दिवसात काम करतील हा प्रश्न विचारलेला आहे। मग करायचं काय बघा, पहिले काय करायचं आहे, जो पहिला व्यक्ती आहे 20, बरोबर, 20 लिहायचं आणि नंतर गुणाकार करायचं, दुसऱ्या व्यक्तीचं बघा 30 लिहायचं आणि छेदामध्ये काय करायचं मित्रांनो, आता दोघे मिळून काम करतात म्हणजे दोघांची बेरीज करायची। 20 आणि 30 किती होतात, 50। मग काय करायचं, या छेदामध्ये 50 लिहायचं, ठीक आहे। आता सॉल्व करायचं बघा, हे शून्य कॅन्सल होतो, 5ने 20ला भाग जातो, 5 × 5, 5 चौक 20, बरोबर आहे। 4 × 3 म्हणजे दोघे मिळून किती दिवसात काम करतील, 12 दिवसात। जो ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असेल या ठिकाणी, ओके। या ठिकाणी बघा दुसरा प्रश्न आहे, एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात, दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी 15 दिवस लागतात, बरोबर आहे। आता बघा, आता समोर काय विचारलं आहे, तर दोघे मिळून किती दिवसात काम करतील, हा दोघे मिळून, ठीक आहे। तर काय करायचं बघा, आता बघा पहिल्या व्यक्तीचं काम किती आहे, 10, बरोबर आहे, 10 दिवस आणि दुसऱ्या व्यक्तीचं किती आहे, 15 आहे, बरोबर आहे। आणि छेदामध्ये काय करायचं आहे, या दोघांची बेरीज केली, 10 + 15, कारण का दोघे मिळून काम करते म्हणून आपण बेरीज करतोय। 10 + 15 किती होतात, 25 होतात, बरोबर आहे। आता बघा सॉल्व करायचं आहे, तर बघा 10 × 15 150 होतात, बरोबर आहे, 150 लिहायचं आणि छेदामध्ये हे 25। आता बघा 25 × 25, 25 × 150 म्हणजे दोघे मिळून किती दिवसात काम करतील, ते 6 दिवसात। जो ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असेल, ओके। प्रश्न आहे बघा, एक काम करण्यासाठी ए व बी ला 20 दिवस लागतात, एकटा ए तेच काम 30 दिवसात करतो, तर एकटा बी ते किती दिवसात काम करेल हा प्रश्न या ठिकाणी। पहिले काय करायचं, ए व बीचं बघा, ए आणि बी किती दिवसात, 20 दिवसात काम करतात। मग काय करायचं, हे 20 दिवस लिहून घ्यायचे, ठीक आहे, गुणिले करायचे आणि ए बघा हा एकटा किती 30 दिवसात काम करतो, मग इथं 30 लिहायचं, ठीक आहे। आणि छेदामध्ये काय करायचं बघा, आता इथं एकटा आलं आहे, बरोबर, एकटा बी आहे ना, एकटा बी काम करतोय, बरोबर आहे। आता ते किती दिवसात करतोय, तर आता काय करायचं, याच्यामध्ये जो 20 आहे ए व बी दोघे मिळून, याच्यामध्ये दोघे मिळून आहे आणि इथं एकटा ए आहे, बरोबर आहे। तर याच्या दोघांमध्ये काय करायचं, हे 30 - 20 करायचं, कारण एकट्याचं काम काढायचं म्हणून, ठीक आहे। आता करायचं का बघा, 20 × 30 केलं तर 600, बरोबर आहे। आणि छेदामध्ये काय करायचं आहे, हे दोघांचं 10, बरोबर आहे, 30मधून 20 गेले 10 राहतात, हे शून्य कॅन्सल झालं। आता राहिलं काय, 60, म्हणजे एकटा किती दिवसात काम करेल, 60। जो ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असेल या ठिकाणी, बघा। समोरचा प्रश्न बघूया। आता समोरचा प्रश्न आहे बघा, एक काम करण्यासाठी ए व बी ला 10 दिवस लागतात, एकटा ए तेच काम 20 दिवसात करतो, तर एकटा बी हा किती दिवसात काम करेल या ठिकाणी, बघा, बरोबर आहे। तर काय करायचं आहे बघा, सेम तसं मागच्या प्रश्नावानी आहे। तर काय करायचं आहे, ए व बी किती 10 दिवसात काम करतात, म्हणून 10 लिहायचं, गुणिले करायचं, एकटा ए किती दिवसात, 20 दिवसात करतो, बरोबर आहे। आणि छेदामध्ये काय करायचं, आता एकटा आहे बघा, एकटा बीचा काढायचं आहे, मग एचं पण घ्यायला लागेल आपल्याला। मग एचं बघा किती आहे, 20 आहे आणि एकटा करल्यामुळे काय, एकटा काम करतो त्याच्यामुळे मायनस करायचं आहे आणि वजा 10 करायचे, ए आणि बी दोन्ही मिळून केलेले आहे काम इथे 10, ठीक आहे। तर काय करायचं बघा, आता सॉल्व करायचं आहे, 10 × 20 किती होतात, 200 होतात, बरोबर आहे। आता छेदामध्ये काय करायचं आहे, 20मधून 10 गेले 10 राहते, बरोबर आहे। आता सॉल्व करायचं, हे शून्य कॅन्सल झाले, राहिलं काय, 20, म्हणजे एकटा बी किती 20 दिवसात काम करतो। जो ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असेल या ठिकाणी, ठीक आहे। तर मित्रांनो बघूया समोरचा प्रश्न बघूया आपण। या ठिकाणी बघा प्रश्न आहे, ए ला एक काम करण्यासाठी 10 दिवस, बी ला 20 दिवस, सी ला 30 दिवस लागतात, तर तिघांना मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होईल हा प्रश्न विचारलेला आहे। तर पहिले काय करायचं बघा, 10, बरोबर आहे, पहिले लिहून घेऊ आपण, 10
नंतर कोणतं आहे 20 आणि नंतर आहे 30, बरोबर आहे. यांचं सगळ्यांचं LCM काढायचं. LCM म्हणजेच काय, लसावी काढायची, बरोबर आहे. आता एक ट्रिक सांग तुम्हाला लसावी काढण्याची बघा. 10 सगळ्यात छोटे नंबर कोणतं याच्यामध्ये 10 आहे. 10ने 20ला भाग जातो, बरोबर जातो ना. मग काय करायचं, 10 कॅन्सल करायचं, बरोबर आहे. आता राहिले काय 20 आणि 30. 20 आणि 30चं काय काढायचं, LCM काढायचं. कसं काढणार बघा, तर असं बघा 20 आणि 30चं जो LCM आहे ते 60 असणार, बरोबर आहे. 60 हा LCM आहे. आता काय करायचं आहे, या 60ला तिन्हीला भाग द्यायचा आहे. बघा 10नी पण 60ला द्यायचं आहे. 10 त्रिक 10 सक 60 होते, बरोबर आहे. 10ने भाग द्यायचं, नंतर 20ने द्यायचं. 20 त्रिक 60 होते, नंतर या 30नं द्यायचं, बरोबर आहे. 30 दोन्ही 60 होते, बरोबर आहे. आता काय करायचं, या सगळ्यांचं काय करायचं, बेरीज करायचं. 6 आणि 3 9, 9 आणि 2 11 होतात. मग आता लिहायचं कसं बघा, सॉल्व कसं करायचं. जो 60 आहे ना, 60 ओळी लिहायचं आणि छेदामध्ये काय करायचं, हे 11 लिहायचं, बरोबर आहे. आता भाग द्याच बघा. 11 5 55 होते, उरले किती 5, इथं लिहायचं 5, बरोबर आहे. आता भाग कशाने झालो आपण, 11ने. म्हणजे 5 युक्त पूर्णांक 5/11 दिवस लागतात, बरोबर आहे, तिघांना काम पूर्ण करण्यासाठी. जो ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असेल या ठिकाणी. कळलं मित्रांनो. तर बघूया समोरचा प्रश्न. या ठिकाणी बघा जो प्रश्न दुसरा आहे, एला एक काम करण्यासाठी 20 दिवस लागतात, बीला 15 दिवस लागतात आणि सीला 20 दिवस लागतात. तर तिघं मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील, हा प्रश्न आहे. मग याला पण तसंच सेम मागच्या प्रश्नाने सॉल्व करायचं आहे. पहिले काय करायचं आहे, एचं काम लिहून घ्यायचं 10, बरोबर आहे. नंतर बीचं काम लिहून घ्यायचं 15, नंतर सीचं काम 20, बरोबर आहे. यांचं काढायचं LCM. आता करताना काय करायचं, LCMचं लसावी काढायचं. आता सगळ्यात छोटा नंबर कोणता आहे, 10 आहे, बरोबर आहे. 10च्या टेबलमध्ये 20 आहे का, नाही आहे. 10च्या टेबलमध्ये 15 आहे का, नाही आहे. 10च्या टेबलमध्ये 20 आहे, बरोबर आहे. तर काय करायचं, 10 हा कॅन्सल करायचं, बरोबर आहे. कॅन्सल झालं की 10. आता राहिले काय, 15 आणि 20 राहिले, बरोबर आहे. या दोघांचं जर तुम्ही LCM काढलं तर मित्रांनो 60 होते, बरोबर आहे, 60 होते. तर बघा काय करायचं, आता 60 आहे. आता बघा 60 तिन्ही संख्याला भाग द्यायचा. 10ला 15ला आणि 20ला, या तिन्हीला भाग द्यायचं. बघा 10 सक 60 होते, बरोबर आहे. नंतर 15 चौक 60 होते, 15 चौक 60 आणि 20 त्रिक 60 होते, बरोबर आहे. 20 त्रिक 60 होते. आता बघा सगळ्यांची बेरीज करा. आता बेरीज करण्याच्या अगोदर काय करायचं, जो लसावी आहे ते वरी इथं लिहायचं आणि सगळ्यांची बेरीज आता करायची आहे. 6 आणि 4 10, 10 आणि 3 13 होते, बरोबर आहे. आता याला भाग द्यायचा आहे. बघा 13 चौक 52 होते, बरोबर आहे. आता उरलं किती, 8 उरले, इथं 8 लिहायचं आणि ज्याला भागलं तो 13 इथं लिहायचं, बरोबर आहे. आता बघा तर उत्तर काय आलं आहे, 4 युक्त पूर्णांक 8/13 दिवस ते पूर्ण तिघं मिळून काम करतील. जो ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असेल या ठिकाणी, ठीक आहे. तर बघा समोरचा प्रश्न आहे, बघूया. बघा आता या लास्ट प्रश्न आहे याचा, बघा बरोबर आहे. तर बघा एला एक काम करण्यासाठी 4 दिवस लागतात, बरोबर आहे. बीला तेच काम करण्यासाठी 5 दिवस लागतात. दोघे मिळून काम पूर्ण केल्यास 360 रुपये मिळतात. तर बीचा वाटा या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. बघा सगळ्यात सोपं आहे. जर बीचा वाटा सांगितला आपल्याला तर पहिलं काय करायचं, जो एचा वाटा आहे म्हणजे एचा दिवस आहे ते वरी लिहायचं, म्हणजे इथं लिहायचं, ठीक आहे. आणि छेदामध्ये काय करायचं बघा, एचं काम आणि बीचं काम दोन्ही लिहायचं. किती आहे, आता बघा एचं काम आहे 4 आहे आणि बीचं काम 5 आहे. दोघांची करा बेरीज, किती होतात, 9 होते, बरोबर आहे. आणि गुणिले त्यांना काम पूर्ण केलं किती रुपये भेटतात, 360 रुपये मिळतो, बरोबर आहे. आता बघा सॉल्व कसा करायचा आहे. 9 1 9, 9 चौक 36, इथं शून्यचा इथं झाला, राहिले किती 4 गुणिले 40. 4 गुणिले 40 जर केले तर 160 रुपये होतो. आणि याच्यामध्ये जो बीचा वाटा आहे यामध्ये असणार, जो ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार. या ठिकाणी बघा आपण एकदम सोप्या पद्धतीने काम काळ आणि वेगमधले प्रश्न बघितले आहेत. तर कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. आणि पुढच्या व्हिडिओला आपण समोरचं टॅब घेऊया.
बाय बाय, टेक केअर.